बावनबीर येथील देवी विसर्जन मिरवणुकीत दगडफेक प्रकरणी 12 जण सोनाळा पोलिसांच्या ताब्यात, 34 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात सोनाळा पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या बावनबीर गावामध्ये नवदुर्गा देवी विसर्जन मिरवणुकीवर समाजकंटकांनी दगडफेक करून विसर्जन मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रकार 4 ऑक्टोबरच्या रात्री समोर आला आहे। या अचानक झालेल्या प्रकारात 5 ते 6 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। यामध्ये देवीचे मूर्तीला लागल्याने देवीचा हात तुटल्याने विटंबना झाल्याची मोठी घटना घडली आहे। त्यानंतर दंगल सदृश्य परिस्थिती गावात निर्माण झाली होती। अखेर आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी घटनास्थळी भेट देऊन रविवारी पहाटे सकाळी 4 वाजता शांततेत विसर्जन पार पडले। संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर गावामध्ये 4 ऑक्टोबर रोजी नवदुर्गा देवी विसर्जन मिरवणूक काढण्यात आली होती। या मिरवणुकीमध्ये एकूण 5 मंडळांनी सहभाग घेतला होता। रात्री बावनबीर गावातील सरकारी दवाखान्याजवळ पाण्याच्या टाकीजवळून मिरवणूक पुढे जात असताना अचानक विसर्जन मिरवणुकीवर काही समाजकंटकांनी तुफान दगडफेक सुरू केली। अचानक झालेल्या या दगडफेकीमध्ये मंडळातील काही पदाधिकारी जखमी झाल्याची माहिती आहे। घटनेची माहिती मिळताच सोनाळा व तामगाव पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। या दरम्यान आमदार डॉक्टर संजय कुटे, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रवणिक लोढा यांनी गावात येऊन भेट दिली। त्यानंतर दगडफेक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, तोपर्यंत आम्ही विसर्जन करणार नाही असा निर्णय घेण्यात आला होता। आमदार डॉक्टर संजय कुटे यांच्या मध्यस्थीने अखेर सकाळी 4 वाजता गावातील देवी विसर्जन शांततेत पार पडले। परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी दक्षतेने हालचाली केल्या असून सध्या गावात पूर्ण शांतता प्रस्थापित झाली आहे। पोलीस अधिकाऱ्यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले असून कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे स्पष्ट केले आहे। दरम्यान या घटनेनंतर बावनबीर परिसरात तणावाचे वातावरण कायम असले तरी पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। या दगडफेक प्रकरणी आतापर्यंत 12 जण सोनाळा पोलिसांनी ताब्यात घेतले असून संग्रामपूर न्यायालयात हजर केले असता त्यांना 3 दिवसाची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे। यामध्ये 34 मुख्य आरोपीसह इतर अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। रविवारी दिवसभर गावात तणावपूर्ण शांतता असून चौकात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। पुढील तपास सोनाळा पोलीस करीत आहेत। दयाल सिंग चव्हाण, संग्रामपूर, बुलढाणा। बावनबीर येथे काल देवी विसर्जन मिरवणूक झालेला प्रकार काय सांगाल? नमस्कार, मी पोलीस पाटील बावनबीर। आमच्या इथे काल 4 तारीख शनिवारला कमसे कम 4 वाजता 7 मंडळांच्या जे देवी मंडळ आहेत, दुर्गा देवी मंडळ, त्यांचं मिरवणुकीचा कार्यक्रम काल होता। त्याच्यानंतर पूर्ण गावातून मध्ये नदीच्यामुळे 2 गावे आहेत, आमच्या गावातून तिकडच्या गावात जाईपर्यंत शांततेत मिरवणूक पार पडली। त्याच्यानंतर तिकडे गेल्यानंतर पाण्याच्या टाकीजवळ थोडाफार वाद पेट झाला, परंतु 10-15 मिनिटाच्या वादानंतर तणावपूर्ण शांतता ज्याला म्हणतात तशी परिस्थिती निर्माण झाली। थोडंसं लोकांच्या म्हणण्यानुसार किंवा वागण्यानुसार तिथे मिरवणूक देवींची थांबवण्यात आली। त्याच्यानंतर आमचे DYSP साहेब, आमचे सोनाळ्याचे ठाणेदार हे उपस्थित झाले। त्यानंतर आमदार साहेब पण आले, त्यांच्या मध्यस्थीने लोकांना समजूत काढण्याचा प्रयत्न केला गेला आणि देन कमसे कम सकाळी 4 वाजताच्या तेवढ्यात सर्व दुर्गा देवींचं विसर्जन जे आहे ते शांततापूर्वक करण्यात आलं। आता सध्याच्या परिस्थितीला आज दिनांक 5 तारखेला गावामध्ये आमच्या तणावपूर्ण शांतता आहे, परंतु हळूहळू ही पण परिस्थिती निघून जाईल आणि सर्व गावात पूर्वीप्रमाणे वातावरण निर्माण होऊन जाईल। तरी इतकी काळजी करण्यासारखी तरी समजा अशी काही गोष्ट नाही। आणि जे काल जे समाजकंटक होते त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि उर्वरित तपास सुरू आहे। त्याच्यानंतर जे काही राहिलेले असतील त्यांना पण योग्य ती कारवाई त्यांच्यावर करण्यात येईल। यामध्ये काही नागरिक सुद्धा जखमी सुद्धा आहेत। हो, काल 2-4 लोकांना थोडीफार दगडफेकमध्ये जखमा झालेल्या आहेत, त्यांच्यावर उपचार सुद्धा केलेला आहे आणि ते सुखरूपता घरी पण आपापल्या आलेले आहेत। काल बावनबीर येथे नवदुर्गा विसर्जनादरम्यान एकूण 5 मंडळ नवदुर्गेचे असताना शेवटच्या मंडळावर काही विघ्नसंतोषी मंडळींनी मिरवणुकीला गालबोट लावण्याचा अयशस्वी प्रयत्न केला, परंतु संपूर्ण गावातील गावकरी यांनी सर्व शांततेच्या मार्गाने ही जी मिरवणूक आहे पहाटे 4:30 वाजता बुलढाणा जिल्ह्याचे SP तथा ॲडिशनल SP आणि लोकप्रतिनिधी आमदार साहेब यांच्या सर्व
आणि सर्व गावकऱ्यांच्या मध्यस्थीने देवीचं विसर्जन 4:30 वाजता इथं बावनबीरला पार पडलं. त्यानंतर पोलिसांची कारवाई करत आहे आणि बावनबीर गावात आज शांतता आहे. कुठेही आज दिवसभरापासून अनुचित प्रकार घडलेला नाही आणि पोलीस त्यांचं काम करत आहे. काल संध्याकाळी ठीक 8:30 वाजता बावनबीर येथील नवदुर्गा विसर्जन मिरवणुकीदरम्यान जवळपास 7 नवदुर्गा मंडळांनी सहभाग घेतला होता. त्यातील 4 ते 5 मंडळ हे समोर निघाले होते. सरकारी दवाखान्याजवळ बावनबीर येथे शेवटचं मल्हार मंडळ राहिलं असता नेमकेच बँड चालू केला आणि समाजकंटकांनी जवळपास 700-800 लोकांच्या जमावाने आमच्या मंडळावर व आमच्यावर तुफान पत्रबाजी केली, दगडफेक केली. त्यामुळे जवळपास 25 ते 30 सदस्य मंडळाचे कार्यकर्ते हे जखमी झाले. आम्ही आवरण्याचं काम केलं. बा हे कसं काय होऊन राहिलं, याच्या मागं नेमका हेतू काय या लोकांचा, की हमेशा हे काही ना काही कुठे ना कुठे चालूच आहे. इव्हन पुऱ्या भारतात, महाराष्ट्रात कुठे ना कुठे चालू आहे. मागच्या वेळेस जळगाव जामोद येथे समाजकंटकांनी गणपतीच्या मिरवणुकीत असाच उपद्रव केला होता. त्यांचा कुठेतरी नायनाट झाला पाहिजे, याचा कायमचा बंदोबस्त झाला पाहिजे, हे आमची मागणी आहे. आम्ही विसर्जन मिरवणूक थांबवली होती, पण पोलीस प्रशासन व या विभागाचे कर्तव्यदक्ष आमदार संजय कुटे यांनी विनंती केली व पोलीस प्रशासनाने सांगितली आम्ही जेवढे काही एक गुन्हेगार जोपर्यंत आणणार नाही आम्ही स्वस्थ बसणार नाही. या मुद्द्यावर सर्व मंडळाच्या सदस्यांनी हा निर्णय घेतला. विसर्जन करून विसर्जन घ्या. आज ह्या गावात तणावपूर्ण शांतता आहे. आज आम्ही 25 वर्ष झाले या गावात असा अनुचित प्रकार घडला नाही. काल इव्हन तरी जेव्हा मुस्लिम वस्तीमध्ये आम्ही प्रवेश केला तेव्हा त्यांच्या वस्तीमध्ये जवळपास 2 हे हृदयरोगाचे रुग्ण होते. आम्ही जवळपास 300 फूट आमचे बँड बंद ठेवले होते. आम्ही एवढं सर्व करताना विशेष म्हणजे आम्ही गुलाल टाकत नाही. आजही तुम्ही जर पाहिला तर त्या संपूर्ण परिसरात त्या रोडनं कुठंच गुलाल दिसणार नाही. आम्ही एवढं पाळून समजा आमच्या देशात राहून आमच्याच गाण्यावर जर बंदी येत असेल तर मग हे तर कुठे हे सहन केल्या जाणार नाही. याचा आम्ही निषेध करतो. याच्यावर कारवाई झाली पाहिजे. नाही झाली हे जिल्हाभर नव्हे, महाराष्ट्रभर नाही, पूर्ण भारतभर याचे पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही.